विकास के लिए हमारा विरोध नहीं है. पुनर्विकासाला आमचा विरोध नाही आहे. पुनर्विकास हा सर्वांना हवा आहे. घरं ही जुनी झालेली आहे. 40-40 वर्ष जुनी घरं आहेत. विकास हा सगळ्यांनाच हवा आहे. पण नक्की लोकांना हे कळत नाही की विकास कोणाचा? तिथल्या राहणाऱ्या रहिवाशांचा, पदाधिकाऱ्यांचा का विकासकाचा? नक्की नक्की विकास कोणाचा? कारण की सदस्यांना विचारात घेतलं जात नाहीये. जे मेंबर्स बनलेले नाहीयेत त्यांना मेंबर्स बनवलं जात नाहीये. मॅडम, संविधानिक अधिकार आहे प्रत्येक माणसाला आपलं मत मांडायचा. मग त्यांच्या घराचा निर्णय कोणी घ्यायचा? त्या व्यक्तीने घ्यायचा. पदाधिकाऱ्यांना अधिकार आहे त्यांच्या घराचा निर्णय घ्यायचा. प्रशासनाला अधिकार आहे त्यांच्या घराचा निर्णय घ्यायचा. बिल्डरला अधिकार आहे त्यांच्या घराचा निर्णय घ्यायचा. परंतु त्या घराचा जो मालक आहे त्याला अधिकार नाही काही बोलायचा. आणि असे संस्थेचे जवळपास 18 ते 20 सदस्य आजही बाहेर आहेत. जवळपास 8 ते 10 लोक अशी आहेत की ज्यांच्या हेअरशिप झालेल्या नाही आहेत, पण त्यांचे कन्सर्न जमा केलेले आहेत. सो आमचा विरोध पुनर्विकासाला नाही, आमचा विरोध बिल्डरला नाही, आमचा विरोध पदाधिकाऱ्यांना नाही. आमचा विरोध जी कार्यपद्धती अवलंबली जाते त्याला आहे. जी कार्यपद्धती आहे की तुम्ही जर समजा प्रशासकीय अधिकाऱ्याला बसवून निवडणूक घ्यायला पाहिजे. जर हंगामी समितीचा कार्यकाळ संपला जातो, आज संविधानामध्ये आहे, जर मुख्यमंत्र्याचा पंतप्रधानाचा कार्यकाळ संपला जातोय, तर तो कार्यकाळ संपल्यानंतर मॅडम पंतप्रधान मुख्यमंत्री बोलतो मीच निवडणूक घेणार. आमची समिती प्राधिकृत अधिकारी उपनिबंधक नियुक्त करतो, त्याला हँडिंग ओव्हर देत नाहीत आणि स्वतःच्या मनमानीने निवडणूक कार्यक्रम लावून निवडणुका घेतात. सर, तुमच्या सोसायटीचं नाव काय आहे? कोणता विकासक या सोसायटीसाठी सोसायटी बांधण्यासाठी आलेला आहे? नेमकं काय आहे? मॅडम बघा, विकासकांच्या याच्यामध्ये यांनी 5 लोकांची नावं शॉर्टलिस्ट केली होती. 2 लोकांना यांनी रिजेक्ट यासाठी केलं की त्या विकासकांना विकासकच मानत नव्हते. ठीक आहे, मान्य आहे. त्यांनी ते शॉर्टलिस्ट केले, त्याच्यात मोराल डेव्हलपरला त्यांनी केलं. मी परत एकदा आपणास प्रसार माध्यमांना सांगू इच्छितो, आम्ही 120 सदस्य कुठल्याही विकासकाच्या विरोधात नाही. पण ज्या पद्धतीने विकासक ही प्रोसेस करतोय, पदाधिकारी ज्या पद्धतीने ह्या प्रोसेस करतायत आणि शासन ज्या पद्धतीने ह्या गोष्टींना एक एक क्लिअरन्स देत आहेत, त्याच्या विरोधात आहोत. जर 18 सदस्य नाही आहेत तर भाडेतत्व करार कसा होतो? जर हंगामी समिती रद्द होते, बरखास्त होते, प्राधिकृत अधिकाऱ्याची नियुक्ती होते, तर मग निवडणुकीचे कार्यक्रम कसे लागले जातात? सहकार मंत्री सांगतात की निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नियुक्ती विधिग्राह्य नाही. प्रारूप मतदार यादी ही न्यायोचित नाही, हे सहकार मंत्री बोलतायत, मी नाही म्हणत. सहनिबंधक बोलतोय, उपनिबंधक बोलतोय. पण तरी पण आमची कमिटी म्हणते नाही नाही, आम्ही त्यांचं ऐकणार ना, आम्ही निवडणुकीचा कार्यक्रम लावणार आणि निवडणूक घेणार. निवडणुकीमध्ये मॅडम फक्त 84 लोकांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे. 100 लोकांची वोटर लिस्ट दाखवली आहे. विथ एव्हिडन्स आहेत आमच्याकडे. प्राधिकृत अधिकाऱ्याची नियुक्ती करून जवळपास त्या 20 लोकांना सदस्य बनवा. त्यांना मतदानाचा अधिकार द्या. त्याच्यात काही महिला आहेत, काही शेड्यूल कास्टचे आहेत, काही इतर अल्पसंख्याक आहेत. त्यांना उभं राहायचं मॅडम. तुम्ही त्यांना इलेक्शनला उभं राहायला देत नाही आहात. मग त्यांच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या संविधानिक अधिकाराचा उपयोग काय? आणि जर असाच जर तुम्ही संविधानिक अधिकार घेणार असाल, त्यांना इलेक्शनला उभं राहायला देत नसाल, तर मग आम्ही महानगरपालिकेच्या इलेक्शनला वोटिंग का करावं? आम्ही सगळ्यांनी त्या इलेक्शनवर बहिष्कार टाकतो. क्या लगता है आपको? आम्ही ही जी महानगरपालिका आजच्या तारखेला जी निवडणूक घेत आहे आणि सगळ्यांना सांगते की सगळ्यांनी त्या दिवशी सुट्टी घ्या, घरातून बाहेर या, सगळ्यांनी मतदान करा. मग अशा पद्धतीने आमच्या घरासाठी आम्हाला मतदान करायचा अधिकार नाही, परंतु नगरसेवक निवडायला तुम्ही घरातून बाहेर या, प्रशासनाच्या काही गोष्टींसाठी तुम्ही घरातून बाहेर. मग मॅडम, आम्ही या निवडणुकीवर बहिष्कार टाकतो ना. आज आम्ही 40 सदस्य आहेत. सोसायटीचं नाव काय आहे? किती घर या सोसायटीमध्ये? मॅडम, आमच्या सोसायटीचं नाव आहे सायलेंट व्हॅली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. 120 घरांची ही सदनिका असलेली गृहनिर्माण संस्था आहे, जी अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन होती आणि ती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये आता 1-1.5 वर्षापूर्वी कन्वर्ट झाली आहे. मैं डॉक्टर प्रोफेसर प्रीति दुग्गल। मेरा साइलेंट वैली ओनर एसोसिएशन से बहुत पुराना नाता है। मेरा एक फ्लैट है, ओनरशिप है मेरी, लेकिन मैंने इसको रेंट पे दिया है। लेकिन मेरा आना जाना रहता है, यहाँ के सदस्यों में मेरा उठना बैठना रहता है। मुझे कई चीज़ें यहाँ की पता चली जो गलत चल रही है। पहले मेरा अगेंस्ट में नहीं थी मैनेजिंग कमेटी के, लेकिन कुछ चीज़ें मुझे पता चली हाल ही में कि कुछ ऐसी चीज़ें हो रही हैं जिसका हमें कुछ पता ही नहीं है कि हो क्या रहा है। हमें कोई सूचना दी नहीं जाती है क्या हो रहा है। रीडेवलपमेंट से कंसर्न, हमें कितना टोटल एरिया मिलेगा, क्या कब काम शुरू होगा, कब खत्म होगा। हमारे को प्रॉपर वो 17,000 के रेंट पे अटके हैं। आज सर
मैडम 17,000 में कोई 1 BHK मिलता नहीं है पूरे नवी मुंबई, खासकर नेरुल एरिया के हम रेजिडेंट्स हैं। तो इनकी सारी बातों को समझते हुए मुझे ऐसा लगता है कि हम लोगों को आगे आना चाहिए, और बिल्डर जो अपनी मनमानी कर रहे हैं उनको हमको मनमानी करने नहीं देना है। हम लोग फिर उनके सामने एक बार अपना प्रस्ताव लेके जाएंगे, उनको बताएंगे कि हमको तकलीफ है सर, आप हमारे मांगों को पूरा कर सकते हैं तो आप आगे बढ़िए, वरना आप हमारे प्रोजेक्ट को छोड़ सकते हैं। हम बाकी और अच्छे पीएमसी को लाएंगे और अच्छे बिल्डर को लाएंगे जो हमारी मांगों को पूरा करे, और हम लोगों को एक सेटिस्फैक्ट्री जो है, एक हम लोगों को उम्मीद रहे कि हमारी जो प्रॉपर्टी आज हमने खरीदी है हमारे को उसका एक अच्छा वैल्यू भी मिले, और हम लोगों को रीडेवलपमेंट में आगे आना है। हमारी कोई उसमें मनाही नहीं है, लेकिन सही पद्धति से, सही तरीके से हम इसको आगे लेके जाना चाहते हैं। हमको सबका कॉन्फिडेंस, सबका हमको साथ चाहिए। जैसे कि प्रधानमंत्री जी कहते हैं, सबका विकास, सबका साथ, सबका विकास, और सब उसी तरह से आगे बढ़ना चाहते हैं। माझं नाव वैभवी वेलिंगकर असून माझ्या आईच्या नावावरती घर होतं. माझ्या आईचं निधन 2024 जानेवारीमध्ये झालं आणि त्या सुमारास नंतर माझी कोर्ट प्रोसिजर चालू झाली हेअरशिपसाठी. हेअरशिपचे सगळे डॉक्युमेंट्स मी दरवेळेला सोसायटीमध्ये जमा केलेले होते, पण मला सोसायटी मेंबर करून घेण्यासाठी त्यांनी जाम डिले लावला. सोसायटीची NOC देण्यासाठी पण त्यांनी जाम डिले लावला. तर हे सगळं कुठेतरी हायलाईट झालं पाहिजे या सगळ्या गोष्टी. हा अक्षरशः मानसिक टॉर्चर होता. मला 10 वेळा फोन करून विचारावं लागायचं की माझे पेपर रेडी झालेले आहेत का, कारण मला त्यामुळे माझ्या कोर्टच्या ज्या केस संबंधीचे हे होते, डेट्स होते, त्या तारखावर तारखा पडायला लागल्या. आणि मी हाऊसवाईफ नाही, मी वर्किंग आहे, आणि हे वर्किंग एका साईडला जॉब सांभाळणं आणि एका साईडला ह्या कोर्टच्या प्रोसिजर कम्प्लीट करणं, त्याच्यामध्ये होणारा डिले, लागणारा माझा पैसा, हे तर ते लोक रिपेक मला करणार नाहीये. तर ह्या गोष्टीसाठी मला जाम मानसिक त्रास झालेला आहे सोसायटी मेंबरकडनं. आणि सेकंड थिंग, हे जे आता चाललंय तुम्ही बघताच हे सगळे की बिल्डर आणणं, आणि त्याच्यात असं काहीही ट्रान्सपरन्सी नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला सांगितलं एक जातं ओरली, आणि त्याचं काही पेपर पुरावे नाहीये एवढा एरिया देणार वगैरे त्या संबंधित. बस एवढं सांगितलं. माझं नाव वैभव वेलिंगकर.